आजची सकाळ खरंच खूप छान होती. आज 2 दिवसातून मी वॉकिंगला गेली होती. तसं तर माझं ह्या आठवड्यात चालणं झालंच नव्हतं आणि वॉकिंगनं आल्यानंतर अ, आले तर साक्षूनं घरं वगैरे स्वच्छ झाडून घेतलेली होती. तर ती नेहमीच स्वच्छ करते. झाडणं वगैरे माझ्याकडं नसतंच सकाळचं. पारुसं तीच सगळं काढत असते. तर इकडं सगळं चकाचक केलेलं आहे तिनं. सोफ्यावरच्या कव्हरकडं बघू नका, कारण तो बसल्यावर असा जरा थोडाफार विस्कटतोच. सकाळची गडबड ही प्रत्येकाच्याच मागं असते. तर वॉकिंगनं आले, नंतर अंघोळ वगैरे करून पहिल्यांदा देवपूजा करून घेतली. नंतर दारात मी एक छोटीशी फरशी टाकलेली आहे पायऱ्यांखाली. तिथं छानशी छोटीशी रांगोळी काढून घेतली. तर खूप छान वाटलं रांगोळी काढल्यानंतर. खूप दिवसातून मी अशी रांगोळी काढली होती. आज आमच्या नवरोबाने आणली होती कवटं. तर ही कवटं कुणाकुणाला माहिती आहेत, माहितीच असतील सगळ्यांना म्हणा. तर ह्या कवटाची करायची होती मला चटणी. तर याची आंबट गोड चटणीची रेसिपी मी पहिलीच केलेली आहे. आपल्या चॅनलवरती अपलोड झालेली आहे. तुम्ही ती बघा, नाहीतर आज मी मोठ्या व्हिडिओमध्ये ही टाकणारच आहे. तर बघू मी चटणी करते का बर्फी. आणि आज तर आमच्या साहेबांना असला रानमेवा आणायची सवयच आहे. त्यांना खूप आवडतं. कुठं कवटा आणा, कुठं आवळा आणा, बोर आणा, चिंच आणा, ह्या असल्या गोष्टी ते नेहमी आणतच असतात. आणि ते म्हणतात सिजनेबल फळं ही खाल्लीच पाहिजेत. आमच्या साहेबांचं असं मत आहे की रोज एक आवळा खाल्लाच पाहिजे. कशाला व्हिटॅमिन सी सिरमची गरज आहे मग. मग बघ तुझे केस पण पांढरे होणार नाहीत आणि चेहऱ्यावर सुरकुत्या पण येणार नाहीत. रोज एक आवळा खा, असं मला एक धमकीच दिल्यासारखं बोलत असतात. आज गव्हाचं पीठ संपलं होतं. मला काल काही निवडायचंच झालं नव्हतं. तर म्हणून आज मी बनवल्या भाकरी. तर आमच्या मुलांनी रात्रीच्या शिळ्या चपात्या खाल्ल्या. काय करायचं, चपातीशिवाय त्यांना जमतच नाही. आणि किती खाल्ली, साक्षून तर अर्धीच चपाती खाल्ली, प्रज्वलनं एक चपाती खाल्ली. आणि प्रज्वल गेला कॉलेजला. साक्षूचं कॉलेज दुपारी आहे. आता हिचं पोट भरलं नाही म्हणून ही निघाली मॅगी आणायला दुकानला. तर दुकान आमच्या घराजवळच आहे म्हणून बरं आहे. तर म्हटली आता 2 मिनिटाची मॅगी मी बघ 2 मिनिटात घेऊन येते आणि 2 मिनिटात करते. तर खरंच 2 मिनिटात घेऊन आल्या मॅडम मॅगी. आणि आता गेलेत करायला. मॅगीबरोबरच मॅडमने आणलं आहे मोनॅको बिस्किट. तर बघा आता नुसती मॅगी खाऊन भागत नाही, तर बिस्किट पण पाहिजे बरोबर. मॅगी बिस्किट असलं हेल्दी जेवण खाल्ल्यानंतर ताकद कुठून आणायची. बघा हिच्यात इतकी ताकद आहे की हिला एक मॅगीचं पॅकेट पण फुटणं झालं आहे. इकडे तिनं पाणी ठेवलं होतं बघा मॅगी करण्यासाठी. नंतर पाणी उकळलं, त्याच्यामध्ये मॅगी टाकून घेतली. तर म्हणली मी आज प्लेनच मॅगी करणार आहे. खरं तर मटार वगैरे होती बरं का, गाजर नव्हतं, पण बीट टाक म्हणलो तिला, पण नाही म्हणली मला प्लेनच करायची आहे मॅगी. म्हणून नुसतं भरपूर पाणी ओतलं, फळकोनी नुसतं करून ठेवले आणि त्याच्यामध्ये मॅगी टाकली. मॅगीची जो मसाला आहे तो टाकला. 2 मिनटं शिजू दिली आणि अगदी 2 मिनटातच ही जी मॅगी भरपूर पाण्यासह तयार झाली.